तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण प्रिन्स कटिंग ब्लाऊज कट करतोय। हेवी वर्कवाला ब्लाऊज आहे हा। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। तर प्रॉपर उंची आहे 16, त्याच्यामध्ये एक आपण एक्स्ट्राचं घेतोय। तर इथं 17 वरती मी टिक मार्क केलेला आहे आणि छाती 36 आहे, त्यासाठी आपण 5.5 इथं शोल्डर घेतोय आणि मुंडासुद्धा आपण 5.5च घेणार आहोत। अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केला, स्टिचिंग केला तर तो परफेक्ट बसेल। काखेमध्ये फुगा येणं असला प्रकारच करणार नाही। तर इथं पाहू शकताय शोल्डर मी 5.5 घेतलेली आणि मुंडासुद्धा मी इथं 5.5च घेते। तर अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे। ज्यावेळेस आपण शोल्डरवरती 5.5 घेतो त्यावेळेस खालच्या साईडला सुद्धा 5.5 भरतं का ते बघायचं नेहमी। तर ते मी चेक केलेलं आहे। आता मी जसा टेप ठेवला आहे तसं चेक करायचं असतं। तर इथं पहा छाती आहे 36, त्याचा चौथा 9 येतो। 9 वरती टिक केली आणि 2 इंच आपण एक्स्ट्राचं घेतलेलं आहे। तर असे हे 2 आपण टिक मार्क केलेले आहेत। तर इथं आपण स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची। तर तुम्ही ही स्केलनं स्ट्रेट लाईन ओढू शकता। याच्यापूर्वीसुद्धा भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लाऊजचे कटिंग आपण अपलोड केलेले आहेत। झिरोपासून आपल्या ह्या चॅनलवरती शिवण क्लासचे फ्री क्लासेस सुरू केलेले आहेत। त्याचेही व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा। एक एक पार्ट कसा स्टिच करायचा ते सुद्धा सविस्तर दाखवलेलं आहे। त्यामुळे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये कटिंग फक्त दाखवते आणि जस्ट माहिती सांगत असते स्टिचिंगची। तर इथं पहा कंबर आहे 32, त्याचा चौथा 8 येतो, त्याच्यामध्ये 2 आपण एक्स्ट्राचं करायचं आहे। तर हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल। कितीही कंबर असू द्या त्याचा चौथा काढायचा आणि 2 एक्स्ट्राचं घ्यायचं आहे। कितीही छाती असू द्या त्याचा चौथा काढायचा आणि 2 एक्स्ट्राचं घ्यायचं आहे। तर खालीसुद्धा मी लाईन ओढून घेतलेली आहे। वरतीही आपण जी फिटिंगची लाईन आहे तिरकी ती ओढून घ्यायची आणि नंतर दोन्ही पॉईंट व्यवस्थित जुळवून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला नसेल तर नक्की कमेंट्स करा। कमेंट्सचं उत्तर मी नक्की देईन। तर अशा पद्धतीने बॅक साईड पहिल्यांदा आपण ड्रॉ करून घेतलेलं आहे। कधीही ब्लाऊज कटिंग करताना पहिल्यांदा बॅक साईडचं कटिंग करायचं असतं। इथं 2.25 फक्त मी गळारुंदी घेतलेली आहे आणि गळाखोली इथं प्रॉपर 9 आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा करून आपण 9.5 वरती टिक मार्क करून घेतोय। तर इथं तुम्ही पाहू शकताय 9.5 वरती मी टिक मार्क करते। जर तुम्हाला गळा खूप पसरट पाहिजे असेल तर वरती 2, 2.25, 2.5पर्यंत तुम्ही घेऊ शकताय। खालचा तुम्ही कितीही पसरट करू शकताय। तर इथं मी तेवढाच घेतलेला आहे आकार, जेवढा वरती आहे तेवढाच खालीसुद्धा घेतलेला आहे आणि गोलाई करून घेते। तर आता तुम्हाला समजलं असेल फ्रेंड्स की बरेच जण म्हणतात की आमचा गळा उतरतो, फाकतो, पडतो, तर त्यासाठी हे आहे। तर आता इथं पाहू शकता तुम्ही बॅक साईडचा जो टक्सचा पॉईंट आहे तो 4 इंचावरती घेतलेला आहे आणि वर आपण 5 इंच घेतो आहे, कारण या ब्लाऊजची उंची भरपूर आहे त्यामुळे वरचा टक्स आपण 5 इंचाचा घेतलेला आहे। ब्लाऊजची उंची आणि ब्लाऊजचा गळा त्यानुसार टक्सची उंची ठरते। तर इथं 1/2 इंच आतल्या साईडला आपण घेतो आहे। तर इथं पाहू शकताय मुंड्यापासून 1/2 इंच आपण आतल्या साईडला घेणार आहोत आणि इथं आपण एक तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे। तर इथं बघू शकताय फ्रेंड्स, हे जर तुम्ही केलं तर ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो। जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल, पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या चॅनलवरती तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिवण क्लास शिकवला जाईल। वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज कसे कट करायचे, ड्रेस कसे कट करायचे त्याची सविस्तर माहितीसुद्धा भेटून जाईल। तर इथं फक्त मी 1.5 इंचावर तिरका शेप घेतलेला आहे आणि जो मुंडा आहे त्याचा मध्य काढायचा, तिथूनच आपण मुंड्याचा शेप देणार आहोत। तर अशी ही गोलाई देऊन घेतलेली आहे। तर आता तुम्हाला समजलं असेल की हे आपण कसं ड्रॉ केलेलं आहे आणि गळ्याच्या साईडला अर्धा इंच आपण डाऊन करून घ्यायचं आहे। तर हे कशासाठी आता तुम्हाला वाटेल, तर ज्यावेळेस गळा फाकतो, पसरतो, ही तुमची कारणे असतात, ती तसं होऊ नये म्हणून आपण असं हे अर्धा इंच डाऊन करायचं असतं गळ्याच्या साईडने, तिरकी लाईन ओढून घ्यायची। असं जर तुम्ही केलं तर तुमचा गळा अजिबात फाकणार नाही। तर गळा फाकण्याची 2-3 कारणे आहेत। एक तर गळारुंदी जास्त घेतला तरीही फाकतो आणि जर इथं जास्त अंतर ठेवलं तरीही फाकतो। तर हे बघा अशा पद्धतीने कटिंग झाले आणि आता आपण कपड्याच्या 2 घड्या घालून घेतलेल्या होत्या आणि पुढचा भाग कट करतोय, तर त्यावेळेससुद्धा कपड्याच्या 2 घड्या घालून घेतलेल्या आहेत आणि असं हा पाठीमागचा भाग त्याच्यावरती ठेवायचा, व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे। फक्त वरवरचं ड्रॉ करायचं आहे, कारण पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागामध्ये अर्धा इंच आपण एक्स्ट्राची उंची घेत असतो, एवढाच फरक आहे। आणि जो मुंड्याची गोलाई आहे जी ती आपण आतून घेतो
आणि गळा पुढचा पाठीमागच्यापेक्षा कमी असतो. पुढे वेगवेगळे टक्स पण येतात, म्हणजे तुम्ही कोणत्या पद्धतीचा ब्लाऊज कट करताय त्यानुसार सर्व मापे याच्यावरती पडतात. फक्त हा ड्रॉ कच्चा करून घ्यायचा. तर आता एकदा चेक करून घ्यायचं करेक्ट 5.5 आहे का, तर आहे, करेक्ट 5.5 आहे. खालीसुद्धा आपण 5.5 आहे का ते बघायचं आणि लाईन ओढून घ्यायची आहे. म्हणजे जी मुंडेची लाईन आहे ती अशी ओढून घेतलेली आहे. आणि नंतर छातीसुद्धा 36 आहे, त्याचा चौथा 9 येतो आणि त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्राचं 2 इंच घेतलेलं आहे, ते सुद्धा करेक्ट आहे का ते बघायचं आणि ते सुद्धा ओढून घ्यायचं आहे. तर आता खालच्या साईडने सुद्धा तुम्हाला 5.5 भरतं का, मी ते चेक करायला तुम्हाला सांगितलेलं, तसंसुद्धा चेक करा, म्हणजे ब्लाऊज अजिबात चुकत नाही. तर हे बघा, हे सुद्धा मी ड्रॉ करून घेते. तर हे बेसिक सगळे पॉईंट तुम्हाला समजले असतील. तर आता याच्यामध्ये एक्स्ट्राची मापे कशी घ्यायची ते आपण बघूया. तर मुंड्याच्या साईडमध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्राचं घेतो आहे. पाठीमागच्या साईडला आपण 1/2 इंच एक्स्ट्राचं घेतलं होतं आणि पुढच्या साईडला आपण अर्धा इंच एक्स्ट्राचं घेतो आहे, लक्षात ठेवा. आणि तो पॉईंट वरच्या पॉईंटला जोडायचा, तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी तिरकी लाईन ओढून घेते. हे करणं मस्ट आहे. हे जर केलं तर काखेमध्ये फुगा वगैरे येत नाही आणि इथं काखेमध्ये एक्स्ट्राचं कापड राहत नाही. पुढचा मुंड्याचा शेप आपण 1 इंचावरून करतो आहे, तर 1 इंचावरती टिक मार्क करायची आणि जो आपण मुंडा टाकलेला आहे 5.5 त्याचा मध्य काढायचा. तिथूनच आपण मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथं पहा, जर तुम्हाला शेप द्यायला येत नसेल तर तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करा आणि नंतरच मेन कपड्यावरती कटिंग करायला घ्या. तर हे बघा, अशा पद्धतीने मुंड्याचा शेपसुद्धा देऊन झालेला आहे. तर इथं आपण गळा रुंदी 2.25 घेतलेली होती आणि गळा खोली 6 आहे प्रॉपर, त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं करून 6.5 वरती टिकमार्क करायची आहे. खालच्या साईडला तुम्ही गळा रुंदी कितीही वाढवू शकता, पण वरच्या साईडला तेवढीच ठेवायची आहे. तर खालीसुद्धा 2.25च ठेवलेली आहे आणि गोलाई देऊन घेतलेली आहे. इथे पाहू शकता, असा हा त्याचा शेप तयार झालेला आहे. तर आता आपण हा प्रिन्स कटिंग ब्लाऊज कट करतो आहे, म्हणजे प्रिन्स कटिंग ब्लाऊज आपण कट करतो आहे. तर खालच्या साईडला 2.5 इंच आणि इकडच्या साईडला 3.5 इंच असं घेतलेलं आहे आणि तिरकी लाईन आपण ओढून घ्यायची आहे. तर इथं पाहू शकता, अशा पद्धतीने आपण खालच्या क्रॉसपट्टीचा शेप तयार करून घ्यायचा आहे. तर ह्या साईडला 3.5 आणि त्या साईडला 2.5 घेतलेला आहे. नंतर 3.5 वरती एक टिक मार्क केली आणि 2 इंचावरती एक केलेली आहे. वरचा जो पॉईंट आहे तो आपण इथं 3 इंच, 3.5 इंच, 2.5 इंचापर्यंत घेऊ शकतो. तर इथं मी 3 इंचाचा घेतलेला आहे आणि अशी ही गोलाई द्यायची आहे, म्हणजे कपचा शेप तयार करायचा आहे. आणि ज्या ठिकाणी 3 इंचाचा शेप दिला होता त्या ठिकाणाहून असा हा दुसरा 2 इंचाचा शेप तयार करायचा आहे, म्हणजे कळीचा आकार तयार करायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीनं आहे. तर इथं आपण 2 इंच टक्समध्ये घालवणार आहोत, त्यासाठी खाली 2 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं, वरती अर्धा इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. तर ही ॲडिशनल मापे नक्की घ्या, नाहीतर ब्लाऊज स्टिच केल्यानंतर तुमचा कमी पडेल, तुम्हाला पुरणार नाही, मार्जिन त्याच्यामध्ये अजिबात राहणार नाही. तर इथे पाहू शकताय, असं हे आपण वाढवून घेतलेलं आहे आणि खालची जी क्रॉसपट्टी आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण अजून एक्स्ट्राचं घेणार आहोत. तर आता तुम्हाला समजलं असेल, पाठीमागच्यापेक्षा पुढच्या साईडची उंची अर्धा इंचाने जास्त असते. तर तीसुद्धा लाईन आपण ओढून घ्यायची आणि क्रॉसपट्टीला ती लाईन जॉईंट करायची आहे. तर हे परफेक्ट मेजरमेंट झालेलं आहे. अशा पद्धतीने जर ब्लाऊज कट केला तर तुम्हाला काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही, परफेक्ट ब्लाऊज बसेल. तर आता जस्ट आपल्याला हे कट करायचं आहे फ्रेंड्स. आणि काय होतं कधी कधी की वर्कचा ब्लाऊज असेल तर तो कट करणंसुद्धा एक टास्कच असतं, कारण त्याची डिझाईन कशीही कुठेही जाते, बऱ्याच वेळा प्रॉपर वर्क केलेलं नसतं त्याच्यावरती. त्यामुळे तसे ब्लाऊज कट करण्याचं एक वेगळंच टेक्निक आहे, तर ते सुद्धा मी पुढे शेअर करणार आहे. आणि आता जो मी ब्लाऊज कट करते तो सुद्धा हेवी वर्कवाला आहे, म्हणजे पैठणी साडीचा ब्लाऊज आहे. तर ह्याच्यापासून तुम्हाला आयडिया भेटेल की कसा वर्कचा ब्लाऊज कट करायचा असतो वगैरे. दोन्ही पार्ट आपले कट करून तयार आहेत, पाठीमागचा आणि पुढचा. तर इथं आपण बाही कट करतो आहे. तर इथं मी 4 घड्या घालून घेतलेल्या आहेत. बाहीची उंची प्रॉपर 11 आहे, त्याच्यामध्ये एक ॲड करून 12 इंच आपण उंची इथं घेतलेली आहे. छाती 36 आहे, त्याचा चौथा 9 येतो आणि अर्धा इंच आपण एक्स्ट्राचं घ्यायचं आहे, म्हणजे 9.5 वरती मी इथं टिकमार्क करत आहे. ज्या ठिकाणी 9.5 वरती टिकमार्क केलेले आहे त्या ठिकाणी 3 इंचाची हाईट कॅप टाकून घ्यायची आणि आडवं आपण 1 इंच घेणार आहोत.
एकदम सोप्या पद्धतीने बाहीची कटिंग होते. वरती 1 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे आणि अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे. तर इथं पाहू शकताय वरचा 1 इंचाचा पॉईंट आणि खालचा मी जोडून घेतलेला आहे. त्याचा मध्य काढायचा. त्याचा मध्य किती येतोय त्यावरती टिक मार्क करायची आणि नंतर त्या मध्येचा मध्य काढायचा. वरच्या पॉईंटला वरती अर्धा इंच, खालच्या पॉईंटला खाली अर्धा इंच टिक मार्क करून असा हा आपण बाहीचा शेप तयार करून घ्यायचा आहे. तर हा शेप प्रॉपर पद्धतीने द्यायला शिका. खालच्या साईडला आपण दंडगेर किती आहे तो बघायचा. त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्राचं करायचं आहे आणि नंतर तो पॉईंट वरच्या पॉईंटला जोडून घ्यायचा आहे. एकदम इझिली तुम्ही ही बाही कट करू शकाल आणि विशेष म्हणजे ही बाही जास्त अवघड नाही आणि व्यवस्थित बसते, हा त्याचा मेन पॉईंट आहे. तर अशी ही लाईन ओढून घेतली. खालच्या साईडने सुद्धा लाईन ओढून घ्यायची आहे. तर आता कसं कट करायचं आहे ते बघा. पहिल्यांदा आपण कटिंग करताना वरची जी स्ट्रेट लाईन आहे तिथून कट करायचं, म्हणजे दोन्ही भाग व्यवस्थित कट केले जातात. नंतर हे भाग सेपरेट करून आपण पुढचा शेप देणार आहोत. तर ह्याच्यामध्ये दोन्ही बाही आहेत. जर तुम्हाला एकच बाही करायची असेल पहिल्यांदा कट, तर तुम्ही 2 घड्या घालून घ्या. तर इथं आपण 4 घड्या घालून घेतलेल्या आहेत. तर मी तुम्हाला हे ओपन करून सुद्धा दाखवते की फायनल लुक त्याचा कसा येतो आहे. तर बाहीसुद्धा कट झालेली आहे आणि असा हा त्याचा शेप तयार झालेला आहे. जो आतल्या साईडचा शेप आहे त्या ठिकाणी आपण असा हा गोलाईचा शेप आहे त्या ठिकाणी आतून कट करून घेणार आहेत. तर दोन्ही बाही एकावर एक ठेवून मी तो शेप कट करून घेते. याचा जो पुढचा पार्ट आहे म्हणजे साडीचा ब्लाऊज आपण कसा कट करणार आहोत त्याचे मी सेपरेट व्हिडिओज अपलोड करणार आहे फ्रेंड्स. तेही नक्की बघा, म्हणजे नक्की वर्कची बाही कशी कट करायची आणि वर्कचा जो ब्लाऊज आहे पाठीमागचा साईड, पुढची साईड कशी कट करायची त्याचे सेपरेट भाग आपल्या चॅनलवरती येतील. तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. तुम्ही प्रॉपर त्याची कटिंग पाहिलेली आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.